सोलापूर विणकर घरकुल संदर्भात यशस्वी बैठक संपन्न। सोलापूर येथे विणकर घरकुल योजनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक यशस्वीरित्या पार पडली। या बैठकीत घरांच्या कॉस्टिंगचा अंतिम निर्णय घेण्यात आला। तसेच लाभार्थ्यांकडून आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी निश्चित करण्यात आली। कामाच्या सुरुवातीचा कालावधी आणि सबसिडीच्या स्वरूपावरही अंतिम चर्चा करण्यात आली। या घरकुल प्रकल्पाचे मुख्य कन्स्ट्रक्शन ओनर माननीय अंकुर पंधे यांच्यासोबत माननीय छगन भुजबळ साहेबांनी फोनवर चर्चा केली। त्यांनी घरकुल प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या आणि शासकीय सहकार्याचा शब्द दिला। त्याचबरोबर इचलकरंजीचे माजी आमदार माननीय प्रकाश आवाडे अण्णा हे देखील हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि गोरगरिबांना विणकर घरकुल योजनेतून आपल्या हक्काचे आणि स्वप्नांचे घर मिळावे यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत। त्यामुळे या कामाला अधिक वेग मिळाला आहे। यावेळी अध्यक्ष सुनील मेटे यांच्या हस्ते माननीय अंकुर पंधे साहेबांचा सत्कार करण्यात आला। बैठकीस श्रीनिवास फुलपाटी, राहुल लाटणे, नागेश क्यादगी, मेहुल मुळे, अमोल काटकर, सिद्धाराम महेंद्रकर, संदीप झाकणे, राम गुज्जेर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। ही बैठक यशस्वी ठरली असून लवकरच घरकुल प्रकल्पाच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे। MS51 न्यूज करिता मुबारक शेख। 16 मार्च रोजी घरकुल संदर्भात सोलापूरमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये इंजिनियर, कन्स्ट्रक्शन व सर्व अधिकारी व संघटनेचे काही प्रवर्तक 4 प्रवर्तक अशी मीटिंग होती। ती मीटिंग यशस्वी मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये लवकरात लवकर घरकुल बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्याचे आहे असं ठरलेलं आहे एकमुखानं। त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री भुजबळ साहेबांनी त्या कन्स्ट्रक्शन पंधे साहेबांना फोन जोडून सांगितलं की आपले संघटना लवकर लवकर काम होऊ दे। त्याच माध्यमातून इचलकरंजीमध्ये जे माजी आमदार प्रकाश आवाडे अण्णा यांनी तर हे घरकुल गोरगरिबांनी मिळावं यासाठी तिने अहोरात्र प्रयत्न म्हणजे त्यांचेच आखून बांधालोय असं समजून तिने अतिशय चांगल्या भावनेने या घरकुलसाठी सहकार्य मदत करत आहेत। त्याच्यामुळे हा घरकुल प्रकल्प सर्वांच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण व्हावा व सर्वांनी घर मिळावे हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे।